got a body like a coke fan. She likes to keep the party going. These rumors got me feeling lonely. I want that body, baby, show me. नमस्कार, वेलकम टू मालवण. तुमचं स्वागत आहे आपल्या सिरीजच्या तिसऱ्या दिवसामध्ये. आपण आज मालवणमध्ये स्कुबा डायव्हिंग करायला चाललो आहोत. आणि झालेले आहे मोहनवर. भावा तुझी जीप सुचली, तुला काही कळत नाही. जाड जीप झाली भावा तुझी. प्रदीप भाऊने हे आपल्याला मित्र पाठवलं आहे, त्यांच्या मागं मागं आम्ही चाललो सध्या. सकाळ सकाळ ही चप्पल घेतलेली आहे मी. सकाळ सकाळी आम्ही स्लीपर घेतली. वा होतो आवाज. कॉलेज आहे, स्कूल आहे इकडे. मालवण मधली सकाळ आहे भावा. त्यांच्यासाठी लेट असेल, आपल्यासाठी सकाळ आहे. दुनिया उजाडली. बघितलं का काय दोन पुरींना असं केलं फोडून? हो, ब्लॉग मध्ये यायचं भावा त्यांना. भावा मग मालवण मध्ये आला तू आणि नॉनव्हेज नाही खाऊ शकणार का आता? वाइट परिस्थिति भावा. मालवण में आया और मालवण की मच्छी नहीं खाई. काय उपयोग भाव तुझा नॉन व्हेजिटेरियन असून? जीभ एवढी सुजली की बोलता भी आहे ना भाव. रोम रोम भाइयों, सिस्टम फाड़ देंगे. कॉलवर कॉल येते भावाला, नुसता फोनवर आहे. मासे लिलाव सेंटर आहे भावा इकडे. मच्छी मार्केट आता भावा. फायनली समुद्र किनारा दिसायला लागलाय असं वाटतंय. आणि तो पाहू शकता सिंधुदुर्ग किल्ला. समुद्र किनाऱ्यावर आमची ट्रायम्फ पण येणार आहे. येणार आहे एकदा स्कुबा डायव्हिंग मध्ये भावा. मच्छी मार्केट ट्रक भरून मच्छी पाठवा. स्मेल लय बेकार रे. आलू भावा अपन फाइनली. भिजने का तो है. बघ ऑक्सिजन टँक नाही. इकडे काय मंदिर बांधायला? सिंधुदुर्ग किल्ला बाबा. कसं होतं, जेव्हा ती ह्याची मुहूर्तमेढ ठेवलेली किल्ल्याची, दगड राहत नव्हती म्हणून पहिले इथं बघा समोर मोरगड म्हटला म्हणून दगड आहे तिथं पहिली पूजा. तो काय बोलला ते, कांजळगावच्या रामेश्वरावर जा आणि नारळ ठेव, तरच तुझं लागणार. जेव्हा तो तिकडे महाराज जेव्हा आपले तिकडे गेले, नारळ दिला, तो इकडे दगड मात्र सुरुवात. म्हणून लक्षात ठेवा. म्हणून कोकणाला स्वर्ग ह्या गोष्टी म्हणून लोक म्हणतात हे काय नाही, पण आहे. तर लोक म्हणतात भूत नाही आहे, आहे. नाही रत्नागिरी खेळलं लोक म्हणतात कोकणात नाही झाले, पण आहे. मी स्वतः बघितलेले, आम्हाला माहिती आहे. हातात भेटला ना, दाखव ना. भेटला नाही आमच्या हातात, तो आमच्या हातात भेटला ना, त्यातला बरोबर दाखवला. ठीक आहे, तो पण दाखव. श्रीमान दादा या हातात आहे. श्रीमान दादा आपला खास आहे. तो आला का माझ्याकडेच असतो. मालक जरी असतो तरी सुटतो. आमच्याकडे कसं आहे माहिती आहे, आमच्या मालक सिस्टीम नाही आहे. श्रीमानचा मॅनेजर आहे तो. हा, श्रीमानचा मॅनेजर आहे.
फिक्स मॅनेजर. म्हणजे ब्रिदिंग श्वास कसा घ्यायचा कसा नाही घ्यायचा. तुम्हाला आता पाण्यात गेल्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर तुमच्या पाठीवर नाही. टोटल 16.5 किलो किट तुमच्या पाठीवर नाही. पण पाण्यामध्ये तुमची गोष्ट वेटलेस होते ना, त्याच्यामुळे 0 वेट आहे तुमच्या पाठीवर. आता त्याच्यामध्ये जो माउथ जो होल्डर आहे तो टिपमध्ये पकडायचा आहे, हातामध्ये चावून पकडायचा आहे. टीप देणार ते दाढीमध्ये टिपने कवर करायचं आहे. थोडं जेंट्स लोकांना अवघड जाईल. जेंट्स लोकांना सवय असते सेल्फीच्या वेळी काय करतात तेच करायचं आहे. आतमध्ये हवा खेचायची आहे आणि त्याच्यातून थ्रू करायचं आहे. याची प्रॅक्टिस तुमची तिथं करून घेणार आहे. शिडीवरून तुम्ही जाणार, तुमच्या प्रत्येकाच्या कमरेला एक 4 इंचीचा एक वेट बनत असतो. कारण आमचा ऑक्सिजन सिलेंडर असतो तो बॉडी फ्लोट करतो. पाण्याखाली जायचं आहे आणि तो बेल्ट करतात. 4-5 फूट बाजूला गेल्यानंतर ब्रिदिंग पॅटर्न तुमचा करून घेणार आहे. आमच्या गावी 4 जण असणार, पाण्याखाली 3 जण असतील. प्रत्येकासोबत एक गाईड असणार. तुमचा ब्रिदिंग पॅटर्न करून घ्यायला त्याला ज्यावेळी वाटेल 100% तुम्ही बरोबर ब्रिदिंग करताय त्याच वेळी पाण्याखाली घेऊन जाणार. पाण्याखाली कधी घेऊन जाणार तुम्हाला कळणार पण नाही. त्याच्याआधी तो प्रॅक्टिस चालू होणार. पाण्याखाली गेल्यानंतर बोलायचं आमच्या गाडीने 2 साईन लँग्वेज आहेत 7 लक्षात ठेवायचे फक्त 2. पाण्याखाली तुम्ही कम्फर्ट असाल 6 प्रॉब्लेमचा हाच नाही. हा दाखवा प्रॉब्लेम आणि कम्फर्ट असाल पाण्याखाली तुम्ही चांगले आहात. काय प्रॉब्लेमच नाही. तो दिले तुम्ही स्टार्टिंगला फक्त भीती वाटत होती, त्याच्यानंतर काहीच नाही. मला तर भीती वाटली नाही बाबा. कंटिन्यू सगळा श्वास संपून टाकला ऑक्सिजन सिलेंडर. आवाज कसला झालाय. फक्त सुरुवातीला ब्रीदिंग पॅटर्न फक्त बरोबर ठेवायचा, बाकी काही टेन्शन नाही. थंड पाण्यामुळे काहीच वाटलं नाही. फक्त थंड पाण्यामुळे भीती वाटते, त्याच्यानंतर काहीच नाही. गुड मॉर्निंग भावा. करून देऊ. आजचा आपला स्कुबा डायव्हिंग 1 नंबर झालाय. आता थोडी पेट पूजा करूया आणि मग निघूया सिंधुदुर्ग किल्ल्यावर. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या ट्रिपच्या 4थ्या दिवसामध्ये. आपण आता थेट गोकर्णला निघणार आहोत. खूप छान आठवणी आणि महाराजांचे ठसे पाहिल्यानंतर
सिंधुदुर्गचा निरोप घेऊन आपण निघत आहोत गोकर्णमध्ये. तर गोकर्णमध्ये एक हॉटेलची बुकिंग आम्ही केली होती आणि आता आय गेस आपल्याला पोहोचायला 4-5 तास तरी लागतील. त्याच्या आधी आपण एका गणपतीचं मंदिराचं एक दर्शन करूया आणि मग आपण थेट गोकर्णमध्ये. काय नाव मी करणला आधी सांगितलं की आपण जाताना बिलकुलही फास्ट गाडी चालवायची नाही आहे. मॅक्स टू मॅक्स 90 to 100 km/h. याला म्हणतात सीन. भावा चला फोटो काढू आपण. बाईक सोबत काढायचं तासच काढायचं. स्माइल देत नाही पण स्माइल दिली पाहिजे ना. त्याचं इंस्टा अकाउंट आहे हो. टाकणार आहे. जवळ करा आयफोन मिळते. येस नाईस. थँक्यू नाही बोललो तू. कारण तर सांगितलं नाही कुठला आहेस. इकडे इकडे कुठल्या दिवसात कुठल्या तुझं नाव नाही सांगितलं सुद्धा. हो. ते जीटी गेम खेळत असतं ना ते 24 तास PS4 ला. गार्बेज सगळं माहिती आहे. आमचं लहानपण पण असंच होतं. आहे ना. त्याच्यामुळे त्याला सगळं माहिती आहे. गाड्या वेड्या बाईक बीक येते. चला निघूया आपलं सुरत. Gokarna, we are coming. Yeah. तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला आपल्याला चिपीचं विमानतळ दिसत आहे. आय गेस इथं हा रनवे आहे. रनवे भावा हा सगळा. रनवे विमान तर एक पण दिसत नाहीये पण